नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। ज्या युवती या शिबिरात सहभागी होतील, महिला असतील, युवती असतील, त्या प्रत्येक युवतीला आपण एक प्रशस्ती पत्र देणार आहोत। केवळ प्रत्येक युवतीला आणि महिलेला आपण कराटेचं प्रशिक्षण आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देणार आहोत एवढंच नाही, तर त्या युवतीनं, त्या महिलेनं आपलं आत्मबल, मनोबल कसं निर्माण करावं, कसं वाढवावं याचंही मार्गदर्शन करण्यात येईल। आपण सर्वांनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनी या शिबिराला उपस्थित राहावं अशी मी विनंती। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। महिलांची असुरक्षितता, सध्या देशामध्ये वाढत असलेला मोठ्या प्रमाणावरती महिलांवरचे अत्याचार, या सगळ्या घटना पाहता युवतींनी स्वसंरक्षित होणं आवश्यक आहे। आणि यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 7 डिसेंबरला दुपारी 2 ते 7 या कालावधीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावरती एका भव्य अशा शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या प्रशिक्षण शिबिरामध्ये कराटे, लाठीकाठी, बचावाचे वेगळे प्रकार, तसेच संवेसाची गुरुकुलमच्या वतीने या ठिकाणी भारतीय व्यायाम पद्धती असतील किंवा शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण प्रसंगामध्ये स्वतःचा बचाव कसा करावा याविषयीच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेले आहे। हा जो प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आहे, शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आहे, यामध्ये 15 वयोगटापासून 40 वयोगटातल्या युवतींसाठी गुगल फॉर्म भरून सहभागी होता येणार आहे। या सर्व प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यासाठी आजच कोल्हापूरमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। युवतींनो, लक्षात ठेवा, आता रडायचं नाही तर लढायचं आहे आणि याच उद्देशाने सर्वांना प्रशिक्षित करण्यासाठी हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी कर्तबगारी गाजवलेली अशा क्रीडा क्षेत्रातल्या पोलीस प्रशासन, या क्षेत्रातल्या विविध महिलांचंही मार्गदर्शन लाभणार आहे, ज्याच्यामध्ये तेजस्विनी सावंत आहेत, त्याचबरोबर स्नेहांकिता वरुटे आहेत, कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील मॅडम आहेत, सरिता कौशिक ज्या एबीपी माझाच्या संपादिका आहेत, आणि सनातन संस्थेच्या संत सद्गुरू स्वाती खाडे यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभणार आहे। कोल्हापूर येथील सर्व युवतींनी याचा सहभाग घ्यावा अशी मी विनंती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करतो। नमस्कार।